हे बघा भावांनो, लॉकडाऊनचा काळ तुम्हाला आठवत असेल. कोरोना होता, लॉकडाऊन लागलेला, त्यामुळे थिएटर बंद होती. त्याचवेळी लोकांनी सगळा आपला मोर्चा वळवला OTTकडे. अशा वेळी OTTवर एक मराठी वेब सिरीज येते ज्याचं नाव होतं रान बाजार. आता हा ट्रेलर बघितल्यावर पहिल्यांदा चाहत्यांची ऑडियन्सची अशी रिॲक्शन होती, हा रान बाजार आहे की रान बाजार आहे. कारण यात असेच सीन दाखवण्यात आले होते जे आपल्याला डोळ्याला म्हणजे मराठी इंडस्ट्रीला शोभत नाही तर असं वाटत होतं. त्यामध्ये एक सगळ्यात जबरदस्त आणि असा एक वेगळा व्हायरल होणारा सीन होता जो ट्रेलरमध्ये पण दाखवण्यात आला होता, आणि तो म्हणजे पलंग हाणणारा, ज्या पलंगावर प्राजक्ता होती. आता तो सीन बघितल्यानंतर प्राजक्ताचे चाहते आणि आपला मराठी ऑडियन्स म्हणा लागला की हेच तेवढं बाकी राहिलं होतं, आता हेच बघायचं राहिलेलं, हे पण दाखवलं. सगळा मराठी सिनेमा, मराठी वेब सिरीज सगळी उघडी नागडी करून टाकली. त्या सीनवर प्राजक्ता जी होती तिचं याच्या आधी तिनं असा सीन कधीच केला नव्हता. तिची जी इमेज होती ती म्हणजे हास्य जत्राची एक चांगली अँकर, चुलबुली, क्यूट अशी दिसणारी आणि शब्दांवर प्रभुत्व असणारी आणि एक चांगली म्हणजे कल्चरल अशा रोलमध्ये परफेक्ट बसणारी आणि एक चांगली नर्तिका अशी तिची ओळख होती. पण त्या वेबसिरीजनंतर जेव्हा तिला विचारण्यात आलं की या रोलबद्दल तुला काही ट्रोलिंग सहन करावं लागलं का किंवा तुला असा पश्चाताप वाटला का, तर त्यावेळी तिनं असं म्हटलं की जशी ही वेबसिरीज रिलीज झाली त्यानंतर मला कित्येक लोकांच्या अशा प्रतिक्रिया आल्या, ह्या मिक्स होत्या. ती म्हटली की जो तू सीन दिला होतास किंवा जे तू रोल केलाय, सेक्स वर्करचा एक रोल केलायस, तो रोल तुला शोभत नाही किंवा जी तुझी व्यक्तिरेखा आहे त्या व्यक्तिरेखेला हा रोल शोभत नाही. आता मग ती यावर तिला विचारण्यात आलं की तुला हे मान्य आहे का, तर ती म्हटली नाही, मला हे काय मान्य नाही, मी एक फक्त कलाकार आहे. आता या कलाकारानं कुठला रोल करायचा, मला एका परफेक्ट किंवा कुठल्या तरी एका प्रतिकृतीत असं काही बसायचं नाही. मला वेगवेगळ्या कलाकृती ह्या करायच्या आहेत, वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारायच्या आहेत. त्यानंतर तिनं असं म्हटलं की मी या रोलमुळं थोडीशी म्हणजे निराश झाले, कारण का ह्या काही प्रतिक्रिया ह्या टोकाच्या होत्या. कारण तो सेक्स वर्करचा रोल केला त्यासाठी मी मेहनत घेतली होती असं तिनं सांगितलं. कित्येक दिवस ती सेक्स वर्करवर राहिली होती. त्यानंतर तिनं शारीरिकदृष्ट्यासुद्धा मेहनत केली होती आणि ती म्हणजे ती म्हटली की मी यासाठी 15 ते 17 किलो वजन वाढवलं होतं. आता ही खरोखर मेहनत आहे आता तिच्या दृष्टीनं तरी, किंवा खरंच शरीरावर काम करणं हे तितकं सहजासहजी सोपं नाही. तो काळ लोटला, तिची ती ओळख गेली, पुन्हा हास्यजत्रा चालू झाली. हास्यजत्रेमध्ये परत ती आपल्याला प्राजक्ता माळी दिसली, ती चुलबुली, खेळकर, जोक मारणारी, परत मस्त अँकरिंग करणारी. आणि त्याच्यानंतर 2024 येतो, ऑक्टोबर 2024, आणि आपल्यासमोर येते फुलवंती प्राजक्ता माळी. आता या फुलवंतीचा रोल जो तिनं केला आहे त्याबद्दल तिचं इतकं कौतुक होतं आहे. जो रान बाजारमध्ये तिचा काही म्हणजे जे काही तिची आपण काय म्हणतोय नावं ठेवण्यात आली होती, ट्रोलिंग जे झालं होतं त्याच्या म्हणजे म्हणतात ना, उपरवाला लेता है तो गांड फाडके लेता है आणि देता है तो छप्पर फाडके देता है. आता मला तर वाटतंय प्राजक्ता माळीनं याच्या आधी जे काही केलं आहे, जी काही मेहनत केली आहे, आता ते मिळवायची वेळ आलेली आहे. आता प्राजक्ता माळीनं हा रोल जो केला आहे ना फुलवंतीचा, अक्षरशः ती म्हटली ही कादंबरी मी गेली 8 ते 10 वर्षे बाळगत होते, वाचून तर कित्येक वेळा काढली, पण हा रोल मी आता तुम्हाला थिएटरमध्ये दिसते, पण गेली 10 वर्ष मी याच्यातच आहे, या कादंबरीत आहे. म्हणजे फुलवंती हा माझा एक स्वप्नवत एक ड्रीम प्रोजेक्ट होता, एक स्वप्नातला माझा प्रोजेक्ट होता. आणि याची मी तिनं हा सिनेमा प्रोड्यूस पण केला आहे. म्हणजे बघा डेडिकेशन बघा. आणि त्यासाठी तिनं वेगवेगळे क्लास लावले, रोजचे 2 तास म्हणजे तो वेगळं प्रॅक्टिस करायची, रियाज करायची. मुद्दा सांगायचा हा होता की तिची जी इमेज होती रान बाजारामुळं बनली होती, ती इमेज तिनं धुवून पुसून काढली, अक्षरशः सर्व्हिसिंग करून टाकली. आणि हे मला तर मान्य आहे. बाकी तुम्हाला काय वाटतंय, प्राजक्ताने असे रोल करायला पाहिजे का तसे रोल, तुम्हाला ती कुठल्या रोलमध्ये आवडते हे नक्की कमेंट करा.